आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। चौगाव गावातील तरुणांनी आपल्या गावात असलेल्या बध्या डोंगर परिसरात जंगलामध्ये पशुपक्ष्यांसाठी दाणा आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे। 2 मे 2024 रोजी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार ग्रामपंचायत सदस्य मुन्ना मांडवडे यांच्या वाढदिवसानिमित्त जंगल परिसरात ठिकठिकाणी झाडांवर बिस्लरी बॉटल कटिंग करून त्यामध्ये तांदळाचे दाणे टाकून 200 झाडांवर लावण्यात आल्या। त्याचबरोबर परिसरात ठिकठिकाणी दाणे टाकण्यात आले। सध्या प्रखर ऊन, त्यामध्ये जंगलात कुठेही खाद्य सापडत नसल्याने पक्ष्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे। अशा परिस्थितीत वन कमिटी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य असलेले मुन्ना सुरेश मांडवडे यांच्या वाढदिवसानिमित्त 100 किलो तांदूळ आणून जंगल परिसरात सगळीकडे ते टाकण्यात आले। त्याचबरोबर ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली। अशा पद्धतीने साजरा केलेल्या वाढदिवसाबद्दल गाव व परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे। यावेळी वन कमिटी अध्यक्ष अविराज बच्चा, उपाध्यक्ष ललित शेवाडे, उपसरपंच दीपक शेवाडे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेवाडे, सदस्य योगेश शेवाडे, नंदकिशोर शेवाडे, संजय शेवाडे, लोटन शेवाडे, गोविंद जाधव, सुनील जगताप, हर्षल मांडवडे, शुभम मांडवडे, दीपक शेवाडे, पांडुरंग मांडवडे, गणेश मांडवडे, किशोर शेवाडे, तेजस मांडवडे, योगेश शेवाडे, ज्ञानेश्वर जगताप, अजय मांडवडे, कुणाल शेवाडे, चेतन मांडवडे, बाळा चव्हाण, कुंदन पवार, विशाल शेवाडे, नीरज केदारे, निलेश मांडवडे आदी उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी केक कापणे, सत्कार करणे किंवा मेजवानी देणे याच्यापेक्षा पशुपक्ष्यांना दाणा पाणी उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे असल्यामुळे हा उपक्रम राबवून तरुणांपुढे आदर्श निर्माण होणार असे मत यावेळी मुन्ना मांडवडे यांनी मांडले। बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव।